आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅजेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते GR काढतायत, देतायत, दिलं असं जे चाललंय, त्यात आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये जे बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग OBC मध्ये असतील तर त्या गॅजेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही। आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं 1963 पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 11 वर्षात ते करू शकले नाही। त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब विरोधी पक्षात नेता होते, सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं, केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते, राज्यात त्यांचं सरकार आलं होतं, इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते। पण ते मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण, आदिवासींचा खरा अभ्यास करणारे, याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्यघटनेमध्ये 1950ला टाकली, ती 51 पासून अंमलबजावणी सुरू झाली। 1956ला त्याच्यात अमेंडमेंट आली, 76 मध्ये अमेंडमेंट आली आणि ती 76 अमेंडमेंट जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुळसुळाट सुरू झाला। आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला 14 ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी 13 बोगस आढळले 80-81 मध्ये, आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली। ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे। विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल, आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्त्वाची होती। त्या गोंडगोवारीच्या केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज, एक वकील राहिलेला माणूस, समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही। एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल असेल, TSC असेल, हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं, केंद्राने तो कायदा करावा लागतो, त्यानंतरच तो कायदा होतो आणि राष्ट्रपतींची सही होते। हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता। आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली, एका जजने तिथल्या मतई या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे, तो आदिवासी आहे, तो भडकला आणि ते 2 वर्ष पेटलं। ते 2 वर्ष पेटलं, कितीतरी लोकांचा मृत्यू झाला, आदिवासी तिथे लढत होते। आपले पंतप्रधान गेले नाही, आता 2 वर्षानंतर गेले। हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे। या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही, आदिवासी मरतो ते मरतो। आणि एक नक्की आहे, आज आम्ही धडगावचे सगळे कुठल्या पक्षात आहे सगळे नेते एकत्र आलो। मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं। धडगावच्या सगळ्या नेत्यांनी, जसे विजय प्राडकेजी असतील, धनसिंग पाटील असतील, आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही सगळे पक्षविरहित असे हा मोर्चा झाला। या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले गेले, चांगलं निवेदन तयार झालंय, तहसीलदारांना दिलंय, ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलंय त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखोरीचा विषय येताच कामा नये। आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे। पूर्वी झालं ते झालं, 2 लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने, काय म्हणतो, हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत, MD होऊन बाहेर पडलेत। आम्ही ते पाहत राहिलो। आदिवासी समाज जागृत नाही। आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात, पण या मोर्चामध्ये ते सामील होऊ शकत नाही। मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं, म्हटलं त्यांचं अज्ञान आहे, त्यांनाही सांगावं लागेल। परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत, आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचेही, आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे, राजकीय स्तरावर लढाई लढलो आहे आणि ह्या लढाया चालूच राहणार। परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल, तो किती मोठा माणूस असेल, मुख्यमंत्री असो का कोणी असो, त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय। आदिवासी लढणार
आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे, याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.